नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश घोरे सर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत नवीन टॉपिक घन व घनमूळ। यामध्ये आपण शॉर्टकट पद्धतीने घनमूळ कसे काढायचे हे शिकणार आहोत। तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी तर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक व शेअर करा। आणि लक्षात असू द्या की घनचा नियम शिकताना घन म्हणजे कोणत्याही संख्येचा 3 वेळा गुणाकार। किती वेळा गुणाकार? मला माहित आहे तुम्हाला घन माहित असेल, पण मी जे सांगतो नियमाने तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहे, कारण की तुमची बुद्धी खूप प्रगतिशील आहे, म्हणूनच तुमची बुद्धी खूप चालते। पण माझ्या बुद्धीचा उपयोग करून माझे एकदा म्हणणे आहे का, घन म्हणजे कोणत्याही संख्येचा गुणाकार 3 वेळा। लक्षात असू द्या। सर्वात आपण बघूया नैसर्गिक संख्येचा घन। कशाचा घन? नैसर्गिक संख्येचा घन। जर 1 चा घन विचारला तर 1 या संख्येचा गुणाकार किती वेळा? 3 वेळा। 1 गुणिला 1 गुणिला 1 किती येणार उत्तर? मला माहित आहे की तुम्ही मनातल्या मनात मला शिव्या देत असाल, सर 1 चा घन तर आम्हाला माहीत आहे, बाबू तुझी विकेट पडणार आहे। जशी IPL मध्ये सर्व कप्तान आणि खेळाडूची विकेट पडते तशी तुझी मी पुढे विकेट पाळणार आहोत। ते म्हणजे 15 चा घन, हा पण तुला माहीत आहे 33 75। पण जर तुला 39 चा घन विचारला तर तो तोंडी येणार नाही, म्हणून नियम लक्षात असायला हवा। घन म्हणजे कोणत्याही संख्येचा 3 वेळा गुणाकार, म्हणजे 39 गुणिला 39 गुणिला 39। आता सांगावे मित्रांनो तोंडी, आता नाही शक्य आहे का? तर नाही। याचा गुणाकार येते मित्रांनो 59 319। मला पण हा गुणाकार करावा लागला मित्रांनो, म्हणून जास्त हुशारीपणा करू नये आणि नियम लक्षात असू द्यावे। हे झाले नैसर्गिक संख्येचा घन। मित्रांनो आता बघायचं आपल्याला पॉईंटचा घन। कशाचा घन? पॉईंटचा घन। जसं एक लक्षात असू द्या, पॉईंटमध्ये एक पॉईंट असल्यास त्याचे 3 पॉईंट होतात। त्याचे किती पॉईंट होतील? 3 पॉईंट। तर ते नियमानं कसे बघू? तसेच 2 असले तर किती होतील मित्रांनो? 6 आणि 3 असले तर किती होतील? 9। तर ते कसे? जर आपल्याला 0.2 चा घन म्हटलं, घन म्हणजे कोणत्याही संख्येचा गुणाकार किती वेळा? 3 वेळा। म्हणजेच 0.2 गुणिला 0.2 गुणिला 0.2 यांचा जर गुणाकार केला, 2 गुणिला 2 4, 4 गुणिला 2 किती येते मित्रांनो? 8 आणि 1 2 आणि 3 3 पॉईंट येतील। 1 2 3 म्हणजे 0.008। तर मित्रांनो परत तुम्हाला असा गुणाकार न करता जर तुम्ही हुशार असाल तर 0.5 चा घन विचारल्यास 5 चा घन 125 आणि एका पॉईंटचे किती पॉईंट होतील? 3, म्हणजेच 1 2 3 म्हणजे 0.125। तसेच 0.17 चा घन विचारल्यास 17 चा घन 49 13 आणि 2 पॉईंटचे 6 पॉईंट होतील। 1 2 3 4 5 6 म्हणजेच 0.0049 13। तर मित्रांनो तुम्हाला या दोन्ही याच्यावर मी होमवर्क देणार आहे, ते होमवर्क तुम्हाला सॉल्व करायचं आहे। जसेच नैसर्गिक संख्यावर 49 चा घन, दुसरा प्रश्न 47 चा घन, तिसरा प्रश्न 117 चा घन। आणि पॉईंटच्या याच्यावर होमवर्क द्यायचं असलं तर पॉईंटवर पण 3 प्रश्न असणार आहे। 1.17 चा घन, 0.18 चा घन आणि 0.19 चा घन। या सर्वांचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकमध्ये नोट करायचे आहे। चला आता पुढे बघूया घनमूळ कसे काढावे। घनमूळ काढणे शिकण्याआधी एक लक्षात असू द्या, एकक स्थानचा अंक लक्षात असणे गरजेचे आहे। कशाचा? एकक स्थानचा अंक। आणि हे सोपी पद्धतीने शिकायचे आहे। व्हिडिओ पूर्ण बघावा म्हणजेच तुम्हाला पूर्ण गणित समजतील। एकक स्थानचा अंक जसा 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64,
5चा घन 125 आणि 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512. मला माहीत आहे तुम्हाला सर्वांना हे घन माहीत आहे, पण आपल्याला याच्यावरून बेसिक नियम काढायचा आहे, त्यामुळे हे लक्षात असणे गरजेचे आहे. 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. तर मित्रांनो लक्षात असू द्या, जेव्हा जेव्हा 1 होता तेव्हा इकाई अंक किती आला 1. 2चा इकाई अंक किती आला मित्रांनो 8. आणि परत 3 साठी किती आला इकाई अंक 7. आणि 4 साठी किती आला मित्रांनो 4च. 5 साठी 5 आणि 6 साठी 6. 7 साठी किती आला मित्रांनो 3 आणि 8 साठी 2 आणि 9 साठी किती आला मित्रांनो 9 आणि 0 साठी 0. तर यावरून आपल्याला एक सोपी पद्धत अशी मिळालेली आहे की इकाई अंक जर 2 असेल तर किती घ्यावे लागेल 8 आणि इकाई अंक जर 3 असेल तर किती, म्हणजे 2 साठी 8 आणि 8 साठी 2, 3 साठी 7 आणि 7 साठी 3. बाकी सर्व अंकांसाठी तेच अंक वापरायचे आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर समजून सांगायचे असले घनमूळ काढताना, घन म्हणजे कोणत्याही संख्येचा गुणाकार किती वेळा 3 वेळा. म्हणजेच 729चा घन काढताना मित्रांनो घन असल्यामुळे किती याच्यावर रेष द्यायची 3 याच्यावर. 9 साठी कोणता अंक वापरायचा आपल्याला 9च, म्हणजे हा घन कशाचा आहे मित्रांनो 9. तर या सर्वांचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, पुढे आणखी बघायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो पुढे थोडी मोठी संख्या घेऊ आपण. 1728चे घनमूळ काढायचे आहे. 1728चे घनमूळ काढताना 3 अंकांवर रेष द्यायची आहे. 8 साठी कोणता अंक वापरायचा आपल्याला 2 आणि 1च्या अगोदर कोणती घनसंख्या आहे 1, म्हणजेच कशाचा घन आला मित्रांनो 12चा. चला बघूया आणखी काही प्रश्न. तर हे 2 प्रश्न तर आपण बघितलेलेच आहे, आणखी थोडे काही प्रश्न बघायचे आहेत. आता उदाहरणार्थ जर आपल्याला विचारले 1728चे घनमूळ किती, तर लक्षात असू द्या घन म्हणजे कोणत्याही संख्येचा गुणाकार किती वेळा 3 वेळा. त्यामुळे आपण किती अंकांवर रेष दिली 3 अंकावर. आणि 8 साठी कोणता अंक उपयोग करायचा आहे 2, म्हणजे 8 साठी 2 आणि उरला कोणता अंक 1. 1च्या अगोदर कोणती घनसंख्या आहे 1च, म्हणून हा घन कशाचा आहे 12चा. पुढील दुसरा अंक 5832चे घनमूळ. तर विद्यार्थी मित्रांनो किती अंकांवर रेष द्यायची आहे 3 अंकांवर. 2 साठी कोणता अंक उपयोग करायचा आहे 8 आणि 5च्या अगोदर कोणती घनसंख्या आहे 1. परत हा कशाचा घन आला 18चा. परत मित्रांनो लक्षात असू द्या 91 125. मित्रांनो 5 साठी कोणता अंक उपयुक्त करायचा आहे 5 साठी 5च आणि 91च्या अगोदर कोणती घनसंख्या आहे मित्रांनो 64, म्हणजेच कशाचा घन 4चा घन, म्हणजेच ही पूर्ण संख्या कशाचा घन आहे 45चा. मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि आपण आणखी पुढे काही उदाहरणं बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आता बघायचं आहे पुढे आणखी काही प्रश्नांचे आणखी घनमूळ काढायचे आहे आपल्याला. जसे की 24389चे घनमूळ किती. तर मित्रांनो आपल्याला किती अंकांवर रेष द्यायची आहे 3 अंकावर. 9 साठी कोणता अंक उपयोग करायचा आहे आपल्याला 9च मित्रांनो. आणि 24च्या अगोदर कोणती घनसंख्या आहे मित्रांनो 8, म्हणजेच कशाचा घन 2, म्हणजे ही घन कशाचा आहे 29चा. परत दुसरा प्रश्न मित्रांनो 29791 चे घनमूळ किती. किती अंकांवर रेष द्यायची आहे मित्रांनो 3 अंकांवर. 1 साठी कोणता अंक उपयोग करायचा आहे 1 साठी 1च मित्रांनो. तर 29च्या अगोदर कोणती घनसंख्या आहे 27. 27 घनसंख्या आहे, म्हणजे 27 कशाचा घन आहे 3चा, म्हणजेच ही पूर्ण संख्या कशाचा घन आहे 31चा. आता परत तिसरा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो. तिसरा प्रश्न बघताना 42875 चे घनमूळ किती. तर मित्रांनो आपल्याला किती अंकांवर रेष द्यायची आहे 3 अंकांवर. 5 साठी कोणता अंक उपयोग करतो आपण 5 आणि 42च्या अगोदर कोणती घनसंख्या आहे 27, म्हणजे 27 कशाचा घन आहे 3चा, म्हणजेच ही संख्या कशाचा घन आहे 35चा. एक वेळा परत लक्षात असू द्या मित्रांनो. आणि असेच काही उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि चॅनलला रोज नवीन बघण्यासाठी
सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलच्या नोटिफिकेशन बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करा. धन्यवाद मित्रांनो.